मित्र हो, डिजिटल सातबाराविषयी आता मोठा निर्णय घेण्यात आलेला असून डिजिटल सातबाऱ्याला आता कायद्याचं संरक्षण दिलेलं आहे आणि याविषयीचा शासन निर्णय किंवा शासन परिपत्रक प्रसिद्ध झालेला असून यामुळे राज्यातील कोट्यावधी जनतेला मोठा फायदा होणार आहे। आता नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शासन निर्णय GR या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्र हो, डिजिटल सातबाराला आता कायदेशीर मान्यता देण्यात आलेली असून महसूल मंत्र्यांनी याविषयीचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आता केवळ 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार आहे। यावर तलाठीची स्वाक्षरी आणि स्टॅम्पची गरज नसेल। हा मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल, कारण जो लिहिल तलाठी तेच येईल भाळी असा तलाठ्याचा दरारा होता, परंतु या नवीन शासकीय परिपत्रकाने हा दरारा आता संपवलेला आहे। डिजिटल सातबारा निघत होता, पण त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्पची यापूर्वी गरज असायची। गावात तलाठी आणि सज्जा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो। तलाठ्याच्या आले म्हणा तेव्हा काहीही होत असेल, पण आता या प्रक्रियेत मोठा बदल झालेला आहे। डिजिटल स्वाक्षरी, QR कोड व 16 अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे सातबारा व 8अ आणि फेरफार उतारे हे आता सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग, न्यायालयीन कामकाजात कायदेशीर व वैध असतील असे शासनाचे परिपत्रक जारी झालेले आहे। एक अधिकृत सातबारा मिळवण्यासाठी तलाठी सज्जाचे उंबरे झुजवावे लागत होते आणि त्याची मोठी प्रक्रिया होती। काही ठिकाणी तर पैसे दिल्याशिवाय हा अधिकृत सातबारा ही मिळत नसे। आता या सर्व अडचणींवरती या नवीन निर्णयामुळे मात केलेली असून यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळालेला आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या नियम 1971 अंतर्गत हे नवीन आदेश देण्यात आलेले आहेत। मित्र हो, डिजिटल सातबारा महाभूमी.gov.in यावर आता नागरिकांना डिजिटल पेमेंटच्या मदतीने हे सातबारा डाउनलोड करून घेता येतील। ते डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाउनलोड करू शकतील। डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नंबर सातबारा, गाव नंबर 8अ आणि फेरफार हे अभिलेख कायदेशीर शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी हा डिजिटल सातबारा वैध असेल असा आदेश दिलेला असून त्यासाठी नागरिकांना 15 रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय असून हा माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांना आता डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीर मान्यता मिळाल्याचं लक्षात येईल आणि त्यामुळे एक प्रकारे जनजागृती होईल। तसंच आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। धन्यवाद।